पंढरपूरच्या अक्षर संमेलनात तिळापेक्षाही लहान आकाराचे अक्षर आणि लहान अक्षरामध्ये लिहिलेला ग्रंथ ठरतोय चर्चेचा विषय। जगामध्ये सर्वात लहान अक्षर काढणारे सुरेश मंद्रे यामध्ये सहभागी आहे। पंढरपूरमध्ये राज्यस्तरीय अक्षर संमेलन भरवलं जाते। गेले 3 दिवसात आज त्याचा दुसरा दिवस आहे। आपण एकंदर बघितलं तर राज्यभरातून अनेक कलाकार या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं। अक्षर संमेलन सुरू आहे, त्यामध्ये डेमो सुद्धा दाखवले जात आहेत। आपण एकंदर बघितलं कराड येथील जे सुरेश मंद्रे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण बघितलं अनोखी कलाकृती आहे। त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे। श्रीमद भागवत गीता फक्त एका पानावर, जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तके, गुरुचरित्र, कथासार, 21,800 तिळाच्या विठ्ठलाचे स्वरूप, जोगेश्वरी अंगठ्याच्या आकाराची ग्रंथ, लहान अक्षरामध्ये लिहिलेली भारतीय राष्ट्रगीत, लहान अक्षरामध्ये लिहिलेली हनुमान चालीसा, अक्षर या अक्षरात साकारलेला महाराष्ट्राचा नकाशा, राम या अक्षरात साकारलेला भारताचा नकाशा, सूक्ष्म अक्षरातील पसायदान, सूक्ष्म अक्षरातील शिवमुद्रा, अशा अनेक कलांचा त्यांनी जोपासना केली आहे। आणि लहान अक्षरामध्ये सर्वात जगातील लहान अक्षर लिहिणारे जे सुरेश मंद्रे सर माझ्या बरोबर आहेत। काय सांगाल की कशी कला जोपासली, तुम्ही किती वर्षाला काम करता? मी माझ्या वयाच्या 24 ते 25 या दरम्यान सुरुवात केली। आता 22 वर्षे झालेली आहेत लिखाण करतोय। आणि याच्यामधून काय आहे की लहान अक्षर लिहितो तर मग लहान पुस्तकं डेव्हलप करायचे। तर आजपर्यंत तुम्ही छोटी पॉकेट डिक्शनरी पाहिले असतील, तसे मला वाटलं की मी ग्रंथ लिहिला, म्हणजे श्री गुरुचरित्र कथासार आहे तो पूर्ण ग्रंथ फक्त माचीच्या आकारामध्ये लिहिलेला आहे। तसंच मग दुसरे जीवेश्वरी हा ग्रंथ आहे काव्यरूपी, तो मी अंगठ्याच्या आकारामध्ये लिहिलेला आहे। आणि दुसरं जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक माझं आहे, जे की आपल्या करंगडीच्या नखाचं म्हणजे 6 mm साईजचं आहे पुस्तक। त्याच्यामध्ये 2 पुस्तकं आहेत। एकामध्ये आहे 11 कविता आणि 54 पानं आहेत, दुसरं 94 पेजेस आहेत, 21 कविता आहेत। 6 mm जरी पुस्तक असेल तरी सुद्धा त्या प्रत्येक पानावरती 6 ओवी आहेत। अशी वेगवेगळ्या कलाकृती आहेत। तसेच भगवद्गीता पाहिली तर संपूर्ण संस्कृत मध्ये लिहिलेले आहे, 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत। आता दुसरं 756चा आता मी उच्चार केला तर ते काय आहे की मी एक तीळ पाहिला असेल तर तो तीळ 1 तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला असं महाभारतामध्ये म्हण आली। त्या पद्धतीने माझ्या मनामध्ये विचार आला आणि मी 1 तीळ किती जणांना वाटून देऊ शकतो याचा प्रयत्न केला। तर पहिलं रेकॉर्ड जे झालं माझं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये, ते एका तिळाचे 225 तुकडे करण्यासाठी झालेलं आहे। आणि करंटली रेकॉर्ड आहे एका तिळाचे 756 तुकडे केलेले आहेत। आणि ते सर्व लिहिणं तसेच तुकडे करण्यासाठी कुठलंही भिंग वापरत नाही, म्हणजे आहे हा नजरेनं। याच्या पाठीमागं काय आहे की तुमचा फक्त फोकस, तुमच्या हातावरती, मनावरती, विचारावरती कंट्रोल ठेवला तर कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो। हेच ह्या कलेच्या पाठीमागचा उद्देश आहे। आज या अक्षर संमेलनामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे, काय प्रमुख याचं तुमचं जे अक्षर संमेलनामध्ये तुम्ही कोणतं कला साकारली गेली? अक्षर संमेलनाचं म्हटलं तर आता काल एक गेस्ट मला भेटले, त्यांनी बुद्ध वंदना काल सांगितली आणि मी ती रात्री लिहिलेली आहे। आता अक्षर संमेलनाचं मी एक दुसरं केलेलं आहे की अक्षर महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आहे तो अक्षर या शब्दांनी लिहून काढलेला आहे। तसंच बुद्ध वंदना आहे ती 20 mm मध्येच लिहिलेली आहे आणि वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत। प्लस आता मी विठ्ठलाच्या नगरीमध्ये आलेलो आहे, पांडुरंगाच्या नगरीमध्ये आलेलो आहे। तर योगायोग जुळून आला की मी एक काम करत होतो आणि ते विठ्ठलाचं इथं तुम्ही पाहिलं तर काळे आणि पांढरे तीळ वापरून 21,008 तीळ वापरलेले आहेत आणि त्यातून विठ्ठलाचे रूप साकार केलेले आहे। आणि तेवढ्यावरतीच न राहता त्यातील जे पांढरे तीळ आहेत त्या प्रत्येक पांढऱ्या तिळावरती भारत हा शब्द लिहिलेला आहे। आता बऱ्यापैकी तुम्ही कलाकृती पाहिल्या तर प्रत्येक कलाकृतीमध्ये भारत लिहितो मी, किंवा भारताचा नकाशा येतो, काहीतरी भारतात मी भारतामध्ये राहतो त्याचा मला अभिमान आहे। आणि आपलं राष्ट्रगीत आहे ते मी अंगठ्याच्या आकाराच्या साईज मध्ये म्हणजे 11 mm बाय 16 mm मध्ये लिहिलेले आहे। अशा सूक्ष्म कलाकृती आहेत। तुमच्या सूक्ष्म कलेतून पुढार न्यूजच्या प्रेक्षकासाठी
काय अगदी लहान अक्षरामध्ये लिहून दाखवायचं ते? मी आता काय आहे, तुम्ही असा प्रश्न विचारला तर बरेच जण विचारतात की मी एक्झिबिशन ठेवल्यानंतर बिंग ठेवलेला आहे तर बिंग वापरतात. मी आता पुढारीच लिहून दाखवतो. आता हे ज्या 2 लाईन आहेत ही लाईन मारलेली आहेत. तर याच्यामध्ये कसं आहे की ह्या 1.5 mm पेक्षा कमी 2 लाईन मधलं अंतर आहे. तर त्याच्यामध्ये मी पुढारी न्यूज लिहून दाखवतो. नक्कीच आपण पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये अक्षर संमेलनाचा दुसरा दिवस आहे आणि जगातील सर्वात लहान अक्षर जे लिहिणार आहे ते सुरेश मंद्रे यांनी आता पुढारी न्यूजचं 2 MM मध्ये सुद्धा नाव लिहून साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.